मोसमामध्ये आपण पाहिली होती काही चांगल्या खेळाडूंची, पण यावर्षी निश्चितच काही नवीन चेहरे नावारूपाला येतात. पहिला मॅन्डेटरी P1 सुरू होणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी वन ऑफ द टॅलेंटेड बॉलर मॅन फ्रॉम शीतलादेवी बॉईज संघाकडून सुरुवात केली. DN नगर अंधेरी उमर 11 संघाकडून निश्चित नेहमीच प्रतिनिधित्व करणारा प्रमुख बॅकबोन आणि मोठमोठ्या फलंदाजांना आपल्या निश्चितच गोलंदाजीच्या टप्प्यावर नाचवणारा गोलंदाज येतो अनिकेत सानप. फिल्डिंग आपण पाहूया. थ्रो साठी पेनल्टी असेल 5 धावांची, याची नोंद घ्यायच्या सर्व संघांनी आणि कोणी विचारल्याशिवाय आतमध्ये जायचं नाही. पहिला चेंडू अनिकेत. अतिशय खाली राहतोय. ऑफ स्टंप वरून चेंडू थोडासा बाहेर निघतोय. संजू स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आपण पाहतो म्हणजेच परेश. पहिला चेंडू राईट ऑन मनी पाहायला मिळतो अनिकेत सानप. कॉमेंट्री बॉक्स इन कडून संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिल्या षटकातील पुढील चेंडू जर पाहिलं तर शॉट थर्डमॅन आहे, पॉइंट आहे, कव्हर आहे, एक मिड ऑफ आहे, लॉंग ऑफ आहे, मिड ऑन शॉट, मिड विकेट आणि डीप मिड विकेट. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू कव्हरच्या इशाने खेळून काढलेला एक धाव पूर्ण करतोय. एका धावेने समाधान. प्रोटेक्शन घेतलेलं आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर. 2 चेंडू, धाव संख्या 1. आपण पाहतोय चौथं पर्व राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी. प्रमुख आयोजक सन्माननीय आदरणीय गणेशजी सानप, अजिंक्य सानप यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही प्रतिकृती. 4थं वर्ष प्रेक्षकांच्या माहितीसाठी YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आमच्याशी निश्चितच जुळत आहात. आपलं देखील हार्दिक स्वागत. सुप्रभात, गुड मॉर्निंग. आणि सुरू असलेला सामना संतोष पाटील संदीप 1432 1432 विरुद्ध हसमुख 11. टॉस जिंकलेला आहे संदीप या संघाने आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. फलंदाजीसाठी आता स्ट्राईकला येतोय परेश, नॉन स्ट्राईकला आहे संजू. गोलंदाजीमध्ये थोडस चांगले पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकला होता तो म्हणजे अनिकेतने. आता मात्र चेंडू मिड ऑनच्या वरून खेळून काढतोय. अति चांगला फटका, देखणा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार, चौकार, पहिला चौकार. धाव संख्या आपण पाहिले या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज आणि रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पहिल्याच षटकामध्ये पाहायला मिळतो. 3 चेंडू चांगल्या प्रकारे खेळले बघा. मिडल लेग समोरचा चेंडू या अगोदरचा आपण पाहिला होता, ज्याला चांगला फॉलो थ्रू बॅटचा पाहिला. ऐश्वर्य मिडॉनला आपण पाहतोय, उस्मान पटेलला आपण पाहतोय, तो म्हणजेच मिड ऑफला खेळाडू आहे. सर्कलच्या आतमध्ये पॉइंटला एक खेळाडू आहे. बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि एक खेळाडू आपण पाहतोय डीप मिड विकेटला. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय अनिकेत. बॅकफुटला तो शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलतोय. बॅकवर्ड पॉइंटला खेळून काढलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 6. दिस द फर्स्ट ओव्हर इज इन प्रोग्रेस. अनिकेत सानप अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. हार्डली जर मगाशी आपण पाहिला तिसरा चेंडू थोडासा बऱ्यापैकी हाफ व्हॉली मिळाली ओव्हर पिच आणि मिडॉनच्या वरून पहिला चौकार आपण पाहिला. एक चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी रवी यष्टीरक्षण करताना. शॉट फाईन लेग आपण पाहतोय आतमध्ये संजूसाठी. अनिकेत आता मात्र या ठिकाणी गॅप मध्ये खेळतोय. डीप स्क्वेअर लेगच्या इशाने उंच टोलतोय. 1 बाउंड चेंडू सीमा पार जातोय की नाही. अति चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा पूर्ण केलेल्या बघूया. धावतोय तिसरा. मिसअंडरस्टँडिंग होते. ओहो हो, या ठिकाणी कदाचित पहिला गडी बाद होऊ शकला असता. मात्र 2 धावा मिळतात. स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. अति चांगल्या प्रकारे गॅप मध्ये खेळून काढला. षटक संपते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 8. 4थं वर्ष राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी. पहिलं वर्ष जर पाहिलं तर सँडी SP च्या नावावर, दुसरं वर्ष सँडी SP, तिसरं वर्ष अमृत 11 लॉईड सरांच्या नावावर आणि 4थं वर्ष. गेल्या वर्षी काही चांगले आपल्याला मॅचेस पाहायला मिळाला, ज्यामध्ये
निश्चितच उपांत्यविरुद्ध सामना अतिशय उत्कृष्ट झाला होता आणि गेल्या वर्षी आशिष आगरकर विरुद्ध पिंटू पारछा असं एक वेगळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. जेव्हा 7 चेंडूमध्ये 7 धावांची गरज होती, आशिष आगरकरने गोलंदाजी केली होती आणि त्यानंतर उपांत्य फेरीमध्ये RCC प्रभादेवी दांडी पालघर विरुद्ध सँडी SP आणि पराभूत झाला होता. ज्यावेळेस एका षटकामध्ये 18 ते 19 धावांची गरज होती. विशाल तामोरे अप्रतिम कामगिरी, राकेश प्रभू आणि 2 फलंदाजांनी त्या अक्षरशः 18 धावा कुठल्या होत्या असं वाटलं नव्हतं. कारण आदल्या दिवशी असं वाटलं होतं की ज्या आशिष आगरकरने 6 चेंडूमध्ये 7 धावा दिल्या नव्हत्या, ज्यावेळेस पिंटू पारछा स्ट्राईकला होता आणि त्याच आशिष आगरकरने बड्डे होता त्या दिवशी त्याचा आणि त्याच दिवशी जर पाहिलं तर 18 धावा निघाल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये. अप्रतिम बॅटिंग आणि फायनल RCC प्रभादेवी पालघर दांडी विरुद्ध आपण पाहिली होती ती म्हणजेच अमृत 11 लॉईड या 2 संघांमध्ये. आणि यावर्षी देखील आपण पाहणार आहोत यानंतर होणारा पुढील सामना बॉस अमृत 11 विरुद्ध कांदिवली बॉईज. या दोन्ही संघांना देखील विनंती राहील आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल हार्दिक स्वागत. मात्र खेळण्याच्या दृष्टीने आपण देखील तयार राहायचंय. सुजान नवीन गोलंदाज सुजान, वन ऑफ द टॅलेंटेड बॉलर, नवनवीन नेहमीच प्रतीक स्पोर्ट्स डिंगडॉंगसाठी प्रतिनिधित्व करणारा आणि एक वेगळ्या प्रकारची त्याची ख्याती आहे. त्याच्याकडे व्हेरिएशन चांगला आहे. म्हणजे तुम्हाला लेग कटर पाहायला मिळेल, तुम्हाला ऑफ कटर पाहायला मिळेल, स्लोवर वन ब्रह्मास्त्र आहे. आणि हे या ठिकाणी कशा प्रकारे बघा, सिमेंटच्या विकेटवर यू मस्ट बॉल युअर नॅचरल, आपल्याला वेगळ्या प्रकारे खेळ करावा लागतो कारण ओव्हर पिच बऱ्यापैकी मिळाला तर चेंडू बॅटवर लवकर येणार. मातीच्या विकेटवर तुम्हाला बऱ्यापैकी टायमिंग करावं लागतं, तुमचं फुटवर्क चेक करावं लागतं. मात्र या ठिकाणी निश्चितच बॅट्समन पॅराडाईज आणि या ठिकाणी जर गोलंदाजी त्या पद्धतीने झाल्या तर ज्या संघाकडे चांगले गोलंदाज असतील तो निश्चितपणे या चौथ्या पर्वाचा विजेता ठरणार. सुजान पहिला चेंडू बॅकफुटला राहतोय, कट करण्याचा प्रयत्न, खाली राहतोय चेंडू. थोडंसं या ठिकाणी वेगळं पदल आली ते दाखवावं लागणार आहे. यू मस्ट शो युअर टेम्परामेंट वेल यू प्लेइंग सच बॉलिंग अटॅक. आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सुजान, संघासाठी दुसरं सुलतान. सुलतान गोलंदाजीसाठी सज्ज होते. षटकातील पुढचा चेंडू आता मात्र ऑफ ब्रेक आतमध्ये आणतोय आणि आता मात्र बऱ्यापैकी या ठिकाणी चूक होते रवीची आणि या ठिकाणी एक सहज धाव दिली जाते 22च्या रूपात. महेश चेंदवणकर जे प्रमुख अंपायर आपण पाहतोय, स्क्वेअर लेग अंपायर प्रशांत मयेकर जे स्वतः एक चांगले प्रोड्युसर आहेत. नशीबवान जो कालच रिलीज झालेला आहे भाऊ कदम यांच्या माध्यमातून, ज्याचे प्रोड्युसर देखील आहेत. फिल्म क्षेत्रामध्ये देखील एक सुरुवात त्यांची चांगली आहे. मल्टी 11 एक चांगला संघ ज्यांचा होता तेच यष्टीरक्षक आपण स्क्वेअर लेग अंपायर पाहतोय प्रशांत मयेकर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सुलतान यांचा बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न. बघा सुलतानला मात्र एक गोष्ट कळलेली आहे की ऑफ ब्रेक जर इथे टाकला ऑफ कटर, जी या अगोदर एम्ब्रोजने टाकले होते या ठिकाणी पहिल्या 2 पर्वामध्ये, तर ते चेंडू या ठिकाणी उसळी घेतील कारण विकेट सिमेंटची विकेट आहे. त्यामुळे त्याच अनुषंगाने सुलतान गोलंदाजी करतोय आणि या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू करतो. वन बाउंड चेंडू सीमापार चौकार जातोय का बघूया. अति चांगलं क्षेत्ररक्षण होतंय की नाही. महेश चेंदवणकर या ठिकाणी पंच दाखवत आहेत. चौकार 4 धावा. नो लॉस. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय तो म्हणजे हसमुख 11 गोलंदाजी करतोय सुलतान. शॉर्ट चेंडू पूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चूक होते आणि चांगला थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला गडी बाद होतोय. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग ज्या ठिकाणी धाव नव्हती कारण शॉर्ट मिड विकेटला खेळाडू आतमध्ये. पहिला विकेट आपण पाहतोय या ठिकाणी पहिला गडी बाद होतोय परीक्षा रूपामध्ये धाव बाद आणि धाव संख्या आपण पाहतोय ती म्हणजे 13. दुसरं षटक मार्गस्थ आहे. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं आम्ही या 2 संघांमध्ये संतोष पाटील चांदीप 14-32 या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. आमंत्रित केले फलंदाजीला. चांगली सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर धाव संख्या होती ती म्हणजेच 8 आणि अद्याप धाव संख्या 13 झालेले म्हणजे या षटकात बऱ्यापैकी
आता मात्र पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू घेऊन अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न. दोन षटकानंतर धावसंख्या 14, 7 ची सरासरी आपण पाहतोय. एक गडी बाद. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 धावा, एक गडी बाद. तो फिर एक बार सभी दर्शकों का हार्दिक स्वागत, सुस्वागतम, सुप्रभात. हम देख रहे हैं चौथा संस्करण यहाँ पर राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2019. प्रमुख आयोजक गणेश जी सानप और अजिंक्य सानप, इनके माध्यम से इस प्रतियोगिता श्रृंखला की शुरुआत. और पहले 2 साल अगर बात की जाए तो निश्चित तौर पर सैंडी एसपी टीम के नाम पर यह किताब था. तीसरे साल अमृत 11 लॉयड सर की टीम ने इस किताब को अपने नाम किया था. और चौथा साल जहां चौथे संस्करण में उपस्थित सभी दर्शकों का हार्दिक स्वागत. पहला मुकाबला बीच मैदान पर चलता हुआ हसमुख 11 बनाम संतोष पाटिल चांदीप 1432. और संतोष पाटिल चांदीप टीम ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया. आमंत्रित किया बल्लेबाजी के लिए हसमुख 11 टीम के लिए. सलामी के बल्लेबाज के तौर पर संजू अभी भी मैदान पर वहां पर डटे हुए, लेकिन पहले विकेट का पतन हो चुका है जहां पर परेश रनआउट होकर पैल में लौट चुके हैं. नए बल्लेबाज जय, और जय को एक अच्छे पारी के लिए यहां पर जाना होगा. गेंदबाजी के लिए हुसैन और जय बेहतरीन बल्लेबाज बाएं हाथ के. नॉन स्ट्राइक एंड पर, स्ट्राइक पर संजू. गेंदबाजी के लिए तैयार. पहली गेंद और यहां पर फंसाया है अच्छी तरह से. मौका तलाश विकेट की. लेग ब्रेक नहीं, लेग कटर थी, लेकिन पड़ने में थोड़ी वहां पर एक समझ नहीं पाए संजू और एक आसान मौका. विकेट का पतन. रन संख्या यहां पर खामियाजा भुगतना पड़ता हुआ हसमुख 11 टीम के लिए. दूसरा विकेट का पतन. जिस अंदाज से गेंदबाजी कर रहे हुसैन, मैन फ्रॉम चीता कैंप चेंबूर. यहां पर शुरुआत हो चुकी है जिस अंदाज से शंकरनाथ बिगुल बजाई इस चौथे संस्करण का, जहां पर संतोष पाटिल संदीप 1432 बनाम हसमुख 11, दो टीमों के बीच ये मुकाबला चलता हुआ. और जिस अंदाज से यहां पर गेंदबाजी हो रही है, कमाल की गेंदबाजी. अब गेंदबाजी के लिए फिर एक बार हुसैन. देखेंगे अपना कौन सा पैतरा यहां पर नई योजना बनाई है. और नए बल्लेबाज नॉन स्ट्राइक एंड पर अक्षय और स्ट्राइक पर जय. कमाल के बल्लेबाज है जय. और अच्छी तरह से गेंद को खेलना कुछ अलग चाहते थे. देखेंगे रनआउट का मौका होगा रवि, लेकिन डायरेक्ट हिट नहीं लगता हुआ. जिस अंदाज से वहां पर कॉल बिल्कुल तैयार नहीं थे. और tenniscricket.in के हमारे ऋषि जी, यहाँ पर कैमरामैन शाहरुख, उनका भी हार्दिक स्वागत. पूरी टीम हमारी और हमारे अपडेटर अमित बाबा ठवा, वो भी यहाँ पर उपस्थित है. इसी MHB के निश्चित तौर पर रेसिडेंट है. और अलग अलग जगह पर अगर देखा जाए तो tenniscricket.in के लिए वो महाराष्ट्र हो, गुजरात हो, राजकोट हो या अहमदाबाद, अलग अलग जगह पर अपना योगदान देते हुए. फिर एक बार हुसैन. ये अच्छी गेंद यॉर्कर लेन गेंद थी, लेकिन फुल लेंथ ऑफ स्टंप पर जसप्रीत बुमराह स्टाइल में. लेकिन इस गेंद को खेला कवर पर. केवल 1 रन मुकम्मल अपना व्यक्तिगत खाता खोलते हुए. बॉस अमृत 11 और कांदिवली बॉयज, इन दोनों टीम के कप्तान से निवेदन करना चाहेंगे, आप मदन देशमुख से जल्द आप मिले प्लीज. गेंदबाजी के लिए हुसैन. और बेहतरीन स्ट्रोक खेलने की कोशिश थी, लेकिन कवर पर जिस अंदाज से फॉलो थ्रू बल्ले का देख रहे, पूरी तरह से एक शॉट को चेक करते हैं उस तरह से खेले हैं. केवल 1 रन मुकम्मल और 1 रन के साथ रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन. अच्छी गेंदबाजी, नपीतुली गेंदबाजी देखने को मिलती हुई. चीता कैंप चेंबूर से बिलोंग करते हैं गेंदबाज हुसैन सुल्तान ने अच्छी गेंदबाजी की थी. हालांकि चौवा लगा था, लेकिन फिर एक बार पर कि भाई उस राइट मोड़ द विकेट. अगली गेंद शॉर्ट गेंद, यहाँ पर इस गेंद को खेला है, लेकिन मिड विकेट पर वहां पर प्रोटेक्शन लिया है. तो केवल रनों की अगर बात की जाए तो सर्कल ग्राउंड है, मौके की तलाश, लेकिन अक्षय वहां पर तैयार नहीं थे. और एक रन यहां पर अर्जित करते हुए रन संख्या 17, 117 17. लेकिन देखेंगे 17 पे अब किस तरह से यहां पर इस पारी को आगे लेकर जाना होगा. हुसैन तैयार.
और बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, फिर एक बार मिस टाइम करते हैं, शॉट अच्छी तरह से टाइमिंग नहीं कर पाए, मिस फील्डिंग। और जब तक कि वहां पर उस्मान पटेल लॉन्ग ऑफ पर हम देख रहे केवल एक नहीं दो रन वहां पर मिस फील्डिंग। ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 19। हम देख रहे चौथा संस्करण राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी। एक अलग शुरुआत इस प्रतियोगिता श्रृंखला की शंकरनाथ बिगुल बजा आज सुबह के सत्र में, जहां पर अजिंक्य सनप तानाजी गुटे साहब जिनके कर कमलों से यहां पर इस प्रतियोगिता श्रृंखला का शंखनाद हुआ। और जो संस्कृति के आधार पर यहाँ पर श्रीफल बढ़ाकर इस प्रतियोगिता की शुरुआत हुई। पहले 2 साल की बात की जाए, जिससे मैंने कहा कि सैंडी एसपी नाम था, और जो विजेता बनी थी तीसरे संस्करण में अमृत 11 लॉयड सर की टीम विजेता बनी। और ये चौथा संस्करण हम देख रहे हैं, जहां पर अगर देखा जाए तो निश्चित तौर पर अमेरिका में भी इसका लाइव टेलीकास्ट देख रहे गणेश जी सनप ने गेंदबाज, शॉट गेंद और कमाल के यहां पर स्ट्रोक, कोई मौका नहीं, खाली क्षेत्र था, गेंद को सीमा रेखा के बाहर, 4 रन। सुल्तान शॉट गेंद लेग स्टंप पर और एक आसान मौका, इन 4 रनों के साथ रन संख्या, स्कोर आगे बढ़ता अब 23 रन। इसी तरह की बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, तो लूज गेंदें यहां पर अगर मिलेगी तो मौका तराशेंगे, और यहां पर तलाश करते थे। और जिस अंदाज से इस गेंद को खेला, जय को अब अपना एक नेचुरल नैसर्गिक खेल करना होगा, जिस खेल के लिए जाने जाते हैं। दूसरी तरफ अगर सुल्तान की बात की जाए तो निश्चित तौर पर प्रतीक स्पोर्ट डिंगडोंग के लिए अपना योगदान देने वाले गेंदबाज यहां पर अब संतोष पाटिल चांदी 1432 के लिए अपना योगदान देते हुए, फिर एक बार अंपायर के दाईनी ओर से राइट राउंड द विकेट, फुल टॉस गेंद, लो फुल टॉस, फुलर लाइन गेंद करने की कोशिश थी, लेकिन गेंद को खेला मिड विकेट की तरफ, जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करें। 2 रन का यहां पर समय था, और 2 रन के साथ रन संख्या 25 चौथी ओवर प्रगति पथ पर। इसके बाद अगर देखा जाए तो हार्डली अगर देखा जाए 10 गेंदें शेष, और 10 गेंदों में लगभग 25-35 रन बनाने होंगे, इसलिए केवल 4 या 5 क्लियर करने होंगे। और जिस अंदाज से अगर लेग साइड पर देखा जाए तो बाएं हाथ के बल्लेबाज जिन्होंने चारों संस्करण में देखा जाए तो इस प्रतियोगिता में अपना नाम बनाए, वो सुमित ढेकले। फिर एक बार शॉट गेंद डीप बैकवर्ड स्क्वेयर की तरफ, वहां पर प्रोटेक्शन लिया है, खिलाड़ी वहां पर मौजूद, केवल 1 रन मुकम्मल, रन संख्या 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ अब 26। राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी 2019, और ये चौथा संस्करण बीच मैदान पर मुकाबला हसमुख 11। इस टीम को अब आगाज करना होगा, अंजाम निश्चित तौर पर अच्छे देने होंगे, क्योंकि जिस हालात में यहां पर बाउंड्री चौके के लिए जाना होगा, सिक्सर के लिए जाना होगा। अगली गेंद सुल्तान की शॉट गेंद, और ये देखिए कोई मौका नहीं, गेंद सीमा रेखा के बाहर, और एक वेलकम बाउंड्री, 4 रन। कमाल की गेंदबाजी की थी। अब फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली करते हुए डीप स्क्वायर लेग का खिलाड़ी वहां पर डीप शॉर्ट मिड विकेट थे, अब डीप मिड विकेट पर, और वाइडिश लॉन्गॉन एक खिलाड़ी जहां पर हम देख रहे हैं वाइडिश मिड विकेट है, लॉन्गॉन है, डीप स्क्वायर लेग। अगली गेंद सुल्तान की शॉर्ट गेंद, फिर एक बार मौका और विकेट का पतन। शॉर्ट गेंद थी जिस विकेट के लिए तलाश कर रहे थे, अब ये अच्छी गेंद की सुल्तान ने, और एक पेतरा अपना तैयार करते हुए, जिस पेतरे में निश्चित तौर पर जाल में बिछाते हुए इस खिलाड़ी को अक्षय के विकेट का पतन। 3 विकेट के नुकसान पर अब रन संख्या चलो विशाल जल्दी नया मुकाबला, अगला मुकाबला होगा बॉस अमृत 11 और कांदिवली बॉयज। इन दोनों टीम के कप्तान से निवेदन करना चाहूंगा कि अब जल्द से जल्द माइक के पास संपर्क करें कमेंट्री बॉक्स में, और मदन देशमुख से आप मिले प्लीज। मैं काइंडली रिक्वेस्ट द नेक्स्ट 2 टीम कैप्टन्स बॉस अमृत 11 एंड कांदिवली बॉयज, please immediately contact Madan Deshmukh so that we can proceed in this next match. Toss. गेंदबाजी के लिए सुल्तान, आखिरी
ओवर देखेंगे अगली होगी, लेकिन आखिरी गेंद इस ओवर की। शॉर्ट गेंद, अच्छी गेंद यहाँ पर शॉर्ट ऑफ गुड लेन की गेंद को पुल करना चाहते थे, लेकिन बल्ले पर गेंद नहीं। ओवर की समाप्ति, एकमात्र गेंद शॉट थी अंदरूनी हिस्सा लगकर, जहां पर आधार नहीं बना और चौवा लगा था। और कुल मिलाकर 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 30। So once again, warm welcome to all the viewers and spectators wherever you are watching this live telecast of Rajendra Sonap Memorial Trophy 2019. This is the 4th edition we are celebrating here. Mumbai Suburban, one of the best tournament. Borivali West, Arun Kumar with the ground. And the first match we are watching between Asmuk 11 versus Santosh Padil Sandeep 1-4-3-2. They lost the 3 wickets after 4 overs completed, and score remains as it is 30. And the next bowler, one of the talented emerging player of last 2 years of tennis cricket, as well as playing Mumbai League, Aishwarya Surve. First delivery in right on the money. No clue what's in the hands of the left-hand batsman Jay, playing back foot stroke, but couldn't get right elevation. There's a shot, fine leg shot, backward point, mid off, no, long off is there once again, but there is one bounce picked up by the batsman, just taking single addition in the score. Score moves to 31. Batsman is on strike, Vishal, right hand batsman. He has to deliver the goods now, because hardly 4 delivered is late as far as Aishwarya and Santosh Padil Sandeep 1-4-3-2 is concerned. So let's see what kind of set are you looking for, Vishal. On the other hand, Aishwarya, one of the talented bowler, now he is doing some good job and just changing his fielding placement. Sultan now comes in the circle toward the wideish shot mid-on. Shot deep square leg is there, deep mid-wicket. Once again the net delivery and the play towards the deep mid-wicket. There is a protection and batsman going for only 1 run, but taking a strike and lost the wicket. Jay back to the pavilion. So once again another wicket fall here in the form of run out. Jay back to the pavilion after 4 wicket lost. Scored 32. Not a big target as far as Santosh Padil Sandeep 1-4-3-2 is concerned, and new batsman Devansh. Devansh is the new batsman, but Vishal, he has to do the job here. 2 sixes required if you want to give the honorable total against Santosh Padil Sandeep 1-4-3-2. So let's see which will be the next ball from the commentary box. And right over the wicket, Aishwarya to right hand batsman, but yes, whether waiting for the signal, no. Yes, and umpire given wide. So outside the off stump and umpire given wide. So 1 extra adding in the score. Aishwarya Surve is kind of a player, all-rounder player, is given a good support in the form of Umar 11, so as now doing a job for Santosh Padil Sandeep 1-4-3-2. Once again right over the wickets. The next delivery to Vishal, couldn't get right elevation, want to clear the fence toward the deep mid wicket. And there is Anikesh Sanup just adding 1 in the score. Score moves to 34. May I kindly request the next 2 team, boss Amrit 11, Kandili boys, please get ready for the toss and immediately come in the comment box, please. 2 to go. Aishwarya. Right over the wicket. Next delivery, slower one, but there is a chance. No, going out above. That is a BT. Magnificent stroke. The first 6 played by the batsman Vishal. Now they 40 runs. Hardly 1 ball left. Right over the wicket. Aishwarya to Devansh once again. The next delivery. Oh, there is a misconfusion for the long on player. He realized that the ball went towards the wideish long on, and he go for that. But yes, 2 runs adding in the score. So 43 is the target for Santosh Padil Sandeep 1-4-3-2.
तो अब जीतने के लिए एक यहाँ पर 43 रन 2 रन पूरे किए ना प्रशांत। यस, तो 43 रन जीतने के लिए आवश्यक इस मैच को संतोष पाटिल चांदीप 1 for 3-2। और मैं यहाँ पर बुलाना चाहूंगा बॉस अमृत 11 और कांदिवली बॉयज दोनों टीम के कप्तान से निवेदन करना चाहूंगा आप टॉस के लिए यहाँ पर जल्द से जल्द आए। दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण टॉस साठी या। बॉस अमृत 11 आणि कांदिवली बॉयज हे दोन संघ आपण या ठिकाणी पाहणार आहोत। यानंतर देखील अप्रतिम सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल। अमृत 11 बॉस अमृत 11 विरुद्ध कांदिवली बॉयज। जर आपण पाहिलं विश्लेषण करायचं सुरुवात चांगली आपल्याला पाहायला मिळाली। अनिकेत ने पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या त्या म्हणजे 8। एक चौकार खेळला होता ज्यावेळेस संजूच्या नाही तर परीच्या बॅट मधून पहिला चौकार निघाला आणि तदनंतर बॉस अमृत 11 संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे। मी कांदिवली बॉयज यांनी लॉयड सरना पण आपण पाहतो या ठिकाणी अप्रतिम टेनिस विश्वामध्ये गेले 18 ते 20 वर्ष नाही तर 25 पेक्षा जास्त वर्षाचा अनुभव ते म्हणजेच बॉस अमृत 11 चे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करतो कांदिवली बॉयज संघाचे कर्णधार त्वरित कॉम्बॉक्स मध्ये या टॉस साठी। कांदिवली बॉयज के कप्तान से निवेदन तुम्हाला मैदानावर घेऊन जातो ज्या ठिकाणी आपण पाहतोय चौथं वर्ष राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी राजेंद्र सानप यांच्या स्मृती प्रित्यर्थ आपण हे 4थं वर्ष या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन अजिंक्य सानप गणेशजी सानप यांच्या माध्यमातून आणि दिनू कांबळे मॅन फ्रॉम कल्याण तर दुसऱ्या बाजूला उस्मान पटेल रायगडचा टायगर आणि निश्चितच ज्या प्रकारे नुकतंच पुण्यामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये प्रतीक स्पोर्ट डिंगडॉंग अगेन्स्ट 13 चेंडूमध्ये 50 धावा कुठल्या होत्या। अप्रतिम बॅटिंग करणारा खेळाडू आणि निश्चितच टेनिस विश्वामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वलय निर्माण करणारा P1 मध्ये अप्रतिम कामगिरी करणारा पॉवर प्ले मध्ये बघूया कशा प्रकारे चौफेर फटकेबाजी आणि एक वेगळ्या प्रकारचं अस्तित्व निश्चितच उस्मानचं आहे आणि तोच उस्मान पटेल स्ट्राईकला आपण पाहतोय। दिनू कांबळे हा देखील एक जबरदस्त नवतारा आपल्याला पाहायला मिळतोय। याचं देखील निश्चित एक वेगळ्या प्रकारचा खेळ आपल्याला प्रेक्षकांना पाहायला मिळेल त्यामुळे एक वेगळी बघूया गोलंदाजी करणाऱ्या संघांवर या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं एक आव्हान असेल कशा प्रकारे या ठिकाणी आपण समोरच्या चांगल्या मातब्बर खेळाडूंना आव्हान देऊ शकतो कारण क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टनिटी अनिश्चितताओं का खेळ आणि अनिश्चितता या खेळामध्ये एवढी भरलेली आहे की आपण कधी सांगू शकत नाही कोणता संघ विजयी ठरू शकतो कोणता डार्क हॉर्स बनू शकतो आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी करावी लागेल चांगली फील्ड प्लेसमेंट करावी लागेल कारण 43 धावा देखील या ठिकाणी 30 चेंडूमध्ये मोठ्या बनू शकतात जर चांगली गोलंदाजी झाली तर। मात्र जर तर या शब्दांना कुठल्याही प्रकारचं स्थान नाही गोलंदाजी करण्यासाठी देवांश पहिलं षटक घेऊन येतोय संघासाठी। कॉमेंट्री बॉक्स इनकडून उपस्थित पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं क्रिकेट प्रेमींचं आम्ही
अरुण कुमार वैद्य मैदानावर हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी 2019. यानंतर होणारा पुढील सामना बॉस पॅन्थर विरुद्ध कांदिवली बॉईज. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करते टॉस साठी या. स्ट्राईकला उस्मान पटेल, रायगडचा टायगर. नुकताच प्रतीक स्पोर्ट डिंगडॉंग या संघाविरुद्ध अप्रतिम बॅटिंग करणारा बॅट्समन, इन्फॉर्म बॅट्समन. तर दुसऱ्या बाजूला दिनू कांबळे, वन ऑफ द टॅलेंटेड. बघूया दोघांची या ठिकाणी जुगलबंदी या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि एक वेगळ्या प्रकारचा खेळ या ठिकाणी प्रेक्षकांना निश्चितपणे अनुभवायला मिळणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी देवांश, पंचांच्या डाव्या बाजून राईट टर्म ऑफ द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. षटकातील पहिला चेंडू उस्मान साडी. पहिला चेंडू पिचिंग चांगल्या प्रकारे ऑफ स्टंपवर आपण पाहतोय. फुल लेन टाकला जातोय, कुठल्या प्रकारचं व्हेरिएशन्स नाही आणि व्हेरिएशन्स नेहमीच देवांश करतो. त्याच्या काही लेग कटर आहे, त्याच्या काही लेग ब्रेक स्लोअर वन आहे. मात्र बघूया डीप मिड विकेट लाईक खेळाडू आपण पाहतोय तो म्हणजे उस्मान साडी. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आपण पाहत नाही, मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग घेतलेला आहे. पुढचा चेंडू देवांश. आता मात्र बॅकफुटला लावून पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला निश्चितच पाठवलेला आहे. चेंडू आता तो म्हणजे डीप पॉईंटच्या दिशेने. पहिला चौकार संतोष पाटील चांदी. पुढचा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर, वन बाउन्स. चेंडू सीमा पार, चौकार. सुंदर फटका. बघूया दोन चेंडूवर दोन चौकार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र व्हॉट अ गॅप, व्हॉट अ प्लेसमेंट, नाईस. दॅट इज अ ब्युटी, मॅग्निफिसंट स्ट्रोक. देयर इज नो क्लू व्हॉट्स इन द हँड्स ऑफ द बायसेक्टिंग टू प्लेयर्स. चार चेंडू, धावसंख्या 12. सलग 3 चेंडूवर 3 चौकार. इन्फॉर्म बॅट्समन आहे, अप्रतिम. रायगडचा टायगर म्हणून निश्चित आपण बनतोय उस्मान पटेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू सीमा पार, स्टँड अँड डिलिव्हर. अप्रतिम पद्धतीने आपण पाहतोय ओव्हर पिच चेंडू. बघा सिमेंटच्या विकेटवर या बॅटिंगसाठी हा खेळाडू निश्चित समोर प्रेक्षकांनी बसायचं नाही. स्टेजच्या समोर बसू नका. स्टेजच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, फुल टॉस. आणि आता मात्र या ठिकाणी बघूया खेळाडू त्या ठिकाणी पोहोचतोय का, मात्र नाही. चेंडू सीमा पार, षटकार. 6 धावा. एक उंच असा फटका महेश चेंदवाणकर या ठिकाणी दाखवत आहे. अनुज दळवी. बघा पहिल्या षटकामध्ये उस्मानने आपला क्लास दाखवलेला आहे. पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर सलग 4 चेंडूवर 4 चौकार आणि तदनंतर शेवटच्या चेंडूवर उत्तुंग षटकार. एक प्रमाण, एक प्रात्यक्षिक, एक क्लास खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आणि टॉस होतोय कांदिवली बॉईज आणि बॉस पॅन्थर या दोन संघांमध्ये. 5 षटकांचा सामना राहील. पहिलं पॉवर प्ले आपण पाहणार आहोत. आणि स्ट्राईकला आता दिनू कांबळे. हा देखील एक जबरदस्त हार्ड हिटर बॅट्समन आहे. कल्याण परिसरातील गोलंदाजी करण्यासाठी अनुज. बघूया अनुज कशा प्रकारे सामोरं जातोय. ज्या प्रकारची गोलंदाजी देवांशने पहिल्या षटकामध्ये थोडंसं महागडा ठरला, कारण ज्या प्रकारचा क्लास पहिल्या 2 चांगले कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाले. लॉफ केला होता, चांगला इनसाइड आउट
अनुज द्रविडचा पहिला चेंडू ऑफ स्टंपवर छोटीशी दिशा दिली, क्लास पाहायला मिळाले बघा या ठिकाणी दिशा दिली, चेंडू सीमापार चौकार. 4 आपण जर पाहिला पहिला चेंडू डॉट अपवाद वगळला, त्यानंतर सलग आपण चौकार 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 चौकार, त्यानंतर 6 आणि पुन्हा एकदा चौकार. त्यामुळे 4चा एक वेगळा पाढा या ठिकाणी दोन्ही फलंदाज चौकार आणि षटकाने लवकर मॅच संपवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आपण पाहतो. एक चांगल्या प्रकारचा बॉस पॅन्थर विरुद्ध कांदिवली बॉईज. टॉस कोण जिंकलाय? पुन्हा एकदा अनुज याचा पुढचा चेंडू, आता मात्र बॅकफुट लावून नाही, थोडंसं ऑफ स्टंपर आहे का बघूया. यस, पंच या ठिकाणी प्रशांत मयेकर वाईड अवांतर धाव घोषित करतात. धावसंख्या पुढे सरकते, एकूण धावसंख्या 27. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 16. आणि किती लवकर हे समीकरण चेंज होते बघा. गोलंदाजी करण्यासाठी अनुज, पंचांच्या डायवर राईट मर्द विकेटचा मारा, पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपर आहे का बघूया. येस, वाईड अवांतर धाव. धावसंख्या 28. म्हणजे जिंकण्यासाठी आता धावांची गरज आहे केवळ 15. 15 रन्स अवे फ्रॉम द विक्ट्री. गोलंदाजी करण्यासाठी अनुज राईट मोर द विकेट, पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू, आता मात्र पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात चांगला येत नाही, ज्या प्रकारचं एलिव्हेशन द्यायचं होतं. चेंडू डीप मिड विकेटला खेळतोय. धावसंख्या पुढे सरकते 29. जर आपण पाहिलं तर पहिल्या 6 चेंडूमध्ये उस्मान पटेलचा क्लास पाहिला आपण. रायगडचा टायगर एक वेगळ्या प्रकारचा खेळाडू निश्चितपणे आहे, ज्याच्या नावावर टेनिस विश्वातील कमी चेंडूमध्ये शतक लागवण्याचा निश्चितच विक्रम आहे. आणि 21 चेंडू पनवेलमध्ये अप्रतिम कामगिरी, डोंबिवलीच्या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी, नवी मुंबई या परिसरामध्ये निश्चितच 21 चेंडूमध्ये शतक. कारण फोटो सेशन असणार आहे, त्यामुळे विनंती करणार आहे जे संघ या ठिकाणी खेळणार आहेत, आपण टी शर्ट्स घालून परिधान करून पुन्हा एकदा क्लास पाहायला मिळतं. स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू सीमारेषा पार, षटकार, साधावा. आतिषबाजी पाहायला मिळते. अनुज दळवी या ठिकाणी, कॅमेरामॅन शाहरुखला आपण पाहतोय. ऋषी आमच्याबरोबर मॉनिटरवर डिजिटल स्कोर यांचं देखील हार्दिक स्वागत. अमित बाबा ठवाट tenniscricket.in चे अपडेटर आमच्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे स्कोरर देखील पंकज सावंत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू, आता मात्र मिस टाइम होते. मात्र बघूया नो मिस लँड मध्ये की खेळाडू त्या ठिकाणी पोहोचतोय, जज करतोय, बाद होतोय. जय त्या ठिकाणी पोहोचतोय, यश मिळते अनुजला, यश मिळते निश्चितपणे. हसमुख 11 संघाला बऱ्यापैकी या ठिकाणी स्माइल देऊ शकतात आता, कारण महत्वाचा खेळाडू. धावसंख्या गैसुद्दीन शेख, बिलाल आणि गैसुद्दीन याने खूप काही योगदान दिले उमर 11 साठी, आणि त्यातील एक अष्टपैलू खेळाडू. नॉन स्ट्राईकला दिनू. नुकतीच एमजे ट्रॉफी भिवंडीची विजयी झालेला संघातील खेळाडू म्हणून गैसुद्दीनला आपण पाहिले, आणि महेंद्र स्पोर्ट्स या नावाने निश्चितच विजेता ठरला होता. धावसंख्या 36. धावांची गरज आहे जिंकण्यासाठी ती केवळ 7. वैयक्तिक 28 धावा करून परतला तो म्हणजे उस्मान पटेल. अप्रतिम कामगिरी. पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर ज्या प्रकारचं सामन्याचं गणित समीकरण, सर्व सूत्र आपल्या हाती घेतले, आणि यस इस मैच और इस मैदान के हमें सिंगम, एक अलग प्रकार का खेल हमें नजर आया. गेंदबाजी के लिए अनुज, फिर एक बार अगली गेंद गए सुद्दे गेंद गए, और मौका यहाँ पर मिलेगा, आसान मौका. ओ नहीं, लॉलीपॉप था यहाँ पर, ड्रॉप किया कैच जय के माध्यम से. एक ऐसे लग रहा था कि एक आसान कैच होगा, लेकिन ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 37. तो जीतने के लिए अब रनों की दरकार केवल 6. जीतने के लिए अगर देखा जाए तो 18 गेंदे और 6 रन. बॉस पैंथर और कांदिवली बॉयज, इन दोनों टीमों के बीच जो अगला मुकाबला होगा, जल्द से जल्द आप जो आपको ड्रेस कोड दिया है, टी शर्ट्स पहनकर फोटो सेशन होगा.
मैदान पर, और वहां पर जिस तरह से आपने जो डिसीजन लिया है, फील्डिंग करने वाली टीम वहां पर रुकेगी और बल्लेबाजी करने वाली टीम पैवेलियन में रुक करेगी। तो कांदिवली बॉयज और बॉस पैंथर अब तैयार रहे। केवल अब 6 रन जीतने के लिए आवश्यक। स्ट्राइक पर गैसुद्दीन, एक मौका जीवन दान मिला है। जय के हाथ से एक आसान कैच छूटा, लेकिन गेंदबाजी के लिए अब तैयार धवल। गेंदबाजी के लिए धवल से उम्मीद, आशा की किरण है, लेकिन देखेंगे कि जीत पाएंगे या नहीं। 18 गेंदें, पहली गेंद, और पहली गेंद जिस अंदाज से यहां पर, और अंपायर का इशारा नो है, और पहली गेंद नो।